नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लिमिट्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.7 यातील सेकंड क्वेश्चन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे। फर्स्ट क्वेश्चन आपण कालच्या व्हिडिओमध्ये सॉल्व केलेला आहे। आज आपल्याला सेकंड क्वेश्चन सॉल्व करायचा आहे। x टेंड्स टू इन्फिनिटी आहे, हे लिमिट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। येथे हायेस्ट पॉवर 2 आहे, बरोबर आहे। म्हणजे x स्क्वेअरने आपण काय करू, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला डिवाइड करू। पहा येथे हायेस्ट पॉवर x चा 4 आहे, परंतु स्क्वेअर रूटमध्ये आहे, म्हणजे हायेस्ट पॉवर किती होईल, हाच होणार आहे। x चा 4th पॉवर आहे, स्क्वेअर रूटमध्ये आहे, म्हणजे पॉवर किती आहे, एवढाच आहे। किंवा याला आपण असे लिहू शकतो, म्हणजे आपण काय करणार, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला x स्क्वेअरने आपण डिवाइड करणार, म्हणजे प्रत्येकाखाली आपल्याला x आणता येईल। पहा सोल्यूशन, प्रॉब्लेम ॲज इट इज लिहून घ्या, नंतर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 7x स्क्वेअर प्लस 2x मायनस 3 आपण डिवाइड करणार x स्क्वेअरने। न्यूमरेटर डिवाइड केला, आता डिनोमिनेटर आहे याप्रमाणे आणि याला पण डिवाइड करणार x स्क्वेअरने। पहा इथे रिझन लिहा, डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय x स्क्वेअर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी। आता हा जो डिनोमिनेटर आहे x स्क्वेअर प्रत्येक टर्म खाली घेणार आहोत आपण, म्हणजे 7 सेपरेट करणार, 7x स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 2x अपॉन x स्क्वेअर मायनस 3 अपॉन x स्क्वेअर। फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण हे सर्व डिटेलमध्ये पाहिलेलं आहे। पहा येथे x स्क्वेअर आहे, आपल्याला पॉवर सारखा पाहिजे, बरोबर आहे, म्हणजे पहिल्या टर्मसाठी। आता येथे स्क्वेअर रूटमध्ये x चा 4th पॉवर आहे, याला आपल्याला असंही लिहिता येते, याचा स्क्वेअर रूट काढलं तर एवढंच मिळेल, म्हणजे या दोन्ही टर्मची व्हॅल्यू इक्वल आहे। x चा 4th पॉवर प्लस x आणि प्लस 2। आता हे जे x स्क्वेअर असे आहेत, हे जे असे x स्क्वेअर आहेत त्याला आपल्याला असं लिहिता येईल, बरोबर आहे। येथे 4th पॉवर, हा जो x स्क्वेअर आहे त्याला आपण याप्रमाणे लिहिलेला आहे, परंतु दोघांनाही स्क्वेअर रूट आहे, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर, म्हणजे आपण काय करणार, एकाच स्क्वेअर रूटमध्ये लिहू शकतो आपण, दोघांनाही स्क्वेअर रूट असल्यामुळे आपण याप्रमाणे लिहू शकतो। पहा x स्क्वेअरनेच आपण डिवाइड केलेला आहे, परंतु स्क्वेअर रूट असल्यामुळे आपण याप्रमाणे अरेंजमेंट केलेली आहे। इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी, x स्क्वेअर आणि x स्क्वेअर कॅन्सल होतील, येथे 7 राहतील, प्लस हा x कॅन्सल होईल, हा स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे 2 अपॉन x 3 अपॉन x स्क्वेअर आणि अपॉन हा डिनोमिनेटर सेपरेट करू आपण, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये x चा 4th पॉवर अपॉन x चा 4th पॉवर प्लस x अपॉन x चा 4th पॉवर प्लस 2 अपॉन x चा 4th पॉवर, याप्रमाणे। इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी 7 प्लस 2 अपॉन x आणि मायनस 3 अपॉन x स्क्वेअर, हे ॲज इट इज। अपॉन हे कॅल्क्युलेशन करायचं आहे स्क्वेअर रूटमध्ये, हे कॅन्सल होतील, 1 अपॉन 1 म्हणजे 1, प्लस हा x कॅन्सल होईल, येथे x चा पॉवर 3 होईल, कारण येथे 4th पॉवर आहे, x ला क्यूब होईल, म्हणजे 1 अपॉन x क्यूब प्लस 1 अपॉन x क्यूब आणि प्लस 2 अपॉन x चा 4th पॉवर। पण आता लिमिट घेऊ आपण, येथे 1 अपॉन x आहे, येथे पण 1 अपॉन x आहे, येथे पण 1 अपॉन x आहे आणि येथे पण 1 अपॉन x आहे, बरोबर आहे। तर म्हणजे आपण यांचं लिमिट 0 घेणार। लिमिट घेऊ आपण, 7 कॉन्स्टंट आहे ॲज इट इज, प्लस हे लिमिट 0 येईल, हे पण लिमिट 0 येईल, मायनस 0 आणि अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 1 कॉन्स्टंट ॲज इट इज, त्याचं लिमिट 1। प्रत्येक टर्मचं आपण लिमिट घेत आहोत, याचं लिमिट 0 आणि याचंही लिमिट 0 येईल, बरोबर आहे। पहा पुढे रिझन लिहायचं आहे, लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी असेल तर 1 अपॉन x, याचं लिमिट 0 आहे। हे रिझन लिहा समोर।
7 स्क्वेअर रूटमध्ये 1 आहे म्हणजे 7/1 म्हणजे काय 7 लिमिट मिळेल आपल्याला 7. फक्त ही अरेंजमेंट लक्षात आली पाहिजे. येथे एक्सचा स्क्वेअर आहे, आपण एक्स स्क्वेअरने डिवाईड करत आहोत, परंतु येथे एक्स स्क्वेअरच आहे. हा पॉवर किती आहे एक्स स्क्वेअरच आहे कारण 4th पॉवर आहे आणि पुन्हा स्क्वेअर रूट आहे. एक्स स्क्वेअरने डिवाईड केलेला आहे, परंतु हा पॉवर ॲडजस्ट होण्यासाठी आपण काय केलेलं आहे याला एक्स स्क्वेअरला आपण स्क्वेअर रूटमध्ये घेतलेला आहे. एक्स स्क्वेअरला स्क्वेअर रूटमध्ये घेतल्यामुळे त्याचा पॉवर 4 करावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू ॲक्च्युअल किती आहे याला पण स्क्वेअर रूट आहे आणि याला पण स्क्वेअर रूट आहे म्हणजे याचा स्क्वेअर रूट घेतला आपण तर एक्स स्क्वेअरच येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. येथे फक्त न्यूमरेटर दिलेलं आहे. आतापर्यंतच्या प्रॉब्लेममध्ये न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोन्ही पण आपल्याला दिलेलं होतं, परंतु येथे फक्त न्यूमरेटर आहे. याखाली डिनोमिनेटर येण्यासाठी आपण काय करू याच्या कॉन्जुगेटने आपण मल्टिप्लाय करू. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी x स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 म्हणजे रॅशनलाइज करायचं आपल्याला. हे ॲज इट इज याला आपण मल्टिप्लाय करणार आणि डिवाईड करणार याच्या कॉन्जुगेटने. इथे मायनस साईन आहे, प्लस साईन घेऊन आपण टर्म याच घेणार, फक्त मायनसऐवजी प्लस साईन घेणार आपण. हे कसं करतात आपण यापूर्वी पाहिलेलं आहे. मायनसऐवजी प्लस साईन घेतलेलं आहे आपण. त्यामुळे काय होईल स्क्वेअर रूट पण कॅन्सल होईल न्यूमरेटरचा आणि डिनोमिनेटरला आपल्याला टर्म मिळणार आहेत. एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 आणि प्लस याच टर्मने आपण डिवाईड पण करणार, मल्टिप्लाय करणार आणि डिवाईड करणार. म्हणजे काय होईल हा ए आहे, सपोज हा बी आहे, हा ए आहे आणि हा बी आहे. या दोन टर्म्स सारखे आहेत, ह्या दोन टर्म्स सारखे आहेत, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. बरोबर आहे. ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय होईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तो फॉर्म्युला ए स्क्वेअर म्हणजे या दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल तर स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल. इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 16. हा न्यूमरेटर आणि हा न्यूमरेटर दोघांचा मल्टिप्लिकेशन स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल कारण स्क्वेअर होत आहे. बरोबर आहे. आणि हे मायनस साईन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस, परंतु येथे दोन टर्म असल्यामुळे इथे आपण ब्रॅकेट करू आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होईल प्लस 16. आणि अपॉन हा डिनोमिनेटर एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 आणि प्लस एक्स स्क्वेअर प्लस 16 इक्वल टू हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण. लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी तर हे मायनस 16 होतील आणि हे प्लस 16 कॅन्सल होतील. हे एक्स स्क्वेअर मायनस होतील आणि हे एक्स स्क्वेअर प्लस आहे म्हणजे काय राहील 4x अपॉन हे ॲज इट इज प्लस एक्स स्क्वेअर प्लस 16. कॉन्जुगेटने आपण मल्टिप्लाय आणि डिवाईड केल्यामुळे आपल्याला इथे डिनोमिनेटर मिळालेलं आहे. आता आपल्याला आपल्या प्रोसेसने सॉल्व करता येईल. इथे 4x आहे, येथे एक्सला स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट साईन आहे. एक्सला स्क्वेअर आहे आणि स्क्वेअर रूट साईन आहे म्हणजेच काय एक्स. बरोबर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. एक्स स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट त्याची व्हॅल्यू काय होईल फक्त एक्स होईल जर आपण सेपरेट केल्यानंतर. इक्वल टू येथे काय करू आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला एक्सने डिवाईड करू. इथे लिहिणार डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय एक्स इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू इन्फिनिटी. एक्सने डिवाईड करू म्हणजे 4x अपॉन एक्स होतील. बरोबर आहे. न्यूमरेटरला आपण डिवाईड केलेलं आहे आणि डिनोमिनेटरला एक डिवाईड करू आपण एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 16 आणि प्लस एक्स स्क्वेअर प्लस 16. येथे पण एक्सने डिवाईड करायचं आहे
पहा इथे एक्सने डिवाईड करायचा आहे आपल्याला. आपण काय करू, प्लस साईनने हा डिनोमिनेटर सेपरेट करू. म्हणजे येथे एक्स येणार आहे आणि येथे पण एक्स येईल. एक स्टेप कमी केली आपण. पहा इक्वल टू एक्स एक्स कॅन्सल होतील. इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी. येथे फक्त 4 राहतील. 4 अपॉन. पहा आता आपल्याला काय करायचं आहे, हा एक्स प्रत्येकाखाली घ्यायचा आहे आपल्याला, परंतु येथे स्क्वेअर रूट साईन आहे. त्यामुळे आपण काय करू, हा एक्स आपण स्क्वेअर रूटमध्ये ॲड करू या स्क्वेअर रूटमध्ये. म्हणजे दोघांनाही एकच स्क्वेअर रूट साईन करू आपण, परंतु व्हॅल्यू चेंज झाली नाही पाहिजे. याची व्हॅल्यू फक्त एक्स आहे. हा एक्स स्क्वेअर रूट साईनमध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, पहा एक्स त्याला जर आपल्याला असंही लिहिता येईल, एक्सचा स्क्वेअर करायचा म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये घेता येईल आपल्याला, म्हणजे व्हॅल्यू एक्सच राहील. बरोबर आहे. म्हणजे आपण काय करू, आता हे साईन आहे, हे जर आपण दोघांनाही घेतलं न्यूमिरेटर आणि डिनोमिनेटरला, तर येथे एक्स स्क्वेअर होईल. एक्सचा एक्स स्क्वेअर होईल, कारण येथे आपण स्क्वेअर रूट साईन ॲड केलेलं आहे या स्क्वेअरला. त्याप्रमाणे येथे पण तीच प्रोसेस होईल. हे जर आपण याप्रमाणे साईन एक्सला पण घेतलं आहे स्क्वेअर रूट साईन, तर येथे एक्स स्क्वेअर होईल. हे स्क्वेअर रूट साईन आता दोघांनाही आहे, न्यूमिरेटरला आणि डिनोमिनेटरला. म्हणजे डिनोमिनेटरमध्ये स्क्वेअर रूट साईन आणि एक्स स्क्वेअर, म्हणजे याची व्हॅल्यू काय होईल, एक्सच होईल. बरोबर आहे. त्याची व्हॅल्यू फक्त एक्सच होईल. आपण एक्सने डिवाईड केलेलं आहे येथे एक्स, परंतु येथे एक्स या फॉर्ममध्ये आपण डिवाईड केलेलं आहे, कारण आपल्याला इथे स्क्वेअर रूट साईन आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे एक्सचा 4th पॉवर होता आणि याप्रमाणे अरेंजमेंट आपण केली होती एक्स स्क्वेअरची. मागच्या प्रॉब्लेममध्ये एक्स स्क्वेअरला आपण याप्रमाणे अरेंज केलेलं आहे, तर त्याप्रमाणे येथे एक्सला आपल्याला याप्रमाणे अरेंज करायचं आहे. सेपरेट करू आपण. म्हणजे येथे काय होईल, स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर होतील. बरोबर आहे. प्लस 4x अपॉन एक्स स्क्वेअर, प्लस 4x अपॉन एक्स स्क्वेअर, प्लस 16 अपॉन एक्स स्क्वेअर आणि प्लस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 16 अपॉन एक्स स्क्वेअर. हा डिनोमिनेटर आपण सेपरेट केला. इक्वल टू हे कॅन्सल होतील, येथे 1 होईल. लिमिट एक्स टेन्स टू इन्फिनिटी 4 अपॉन स्क्वेअर रूट साईनमध्ये येथे 1 होईल. बरोबर आहे. प्लस हा एक्स कॅन्सल होईल, तर हा स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे 4 अपॉन एक्स प्लस हे 16 अपॉन एक्स स्क्वेअर आणि प्लस हे कॅन्सल होतील 1 प्लस 16 अपॉन एक्स स्क्वेअर. पहा लिमिट घेऊ आपण आता. हे 4 कॉन्स्टंटचं लिमिट कॉन्स्टंट येईल, 1चं लिमिट 1 आणि प्लस 1 अपॉन एक्स आहे म्हणजे 0. 1 अपॉन एक्स, 1 अपॉन एक्स स्क्वेअर, 1 अपॉन एक्स क्यूब काही जरी असेल तर लिमिट 0 मिळणार आहे. हे लिमिट 0, हे लिमिट 0 प्लस हा 1 आणि याचं लिमिट 0. पहा स्क्वेअर रूटमध्ये 1 येईल, स्क्वेअर रूटमध्ये 1 म्हणजे 1 प्लस 1 2 होतील. म्हणजे काय होईल 4 अपॉन 2 म्हणजे 2. 4ला 2ने डिवाईड केला आन्सर 2 मिळेल. म्हणजे लिमिट मिळणार आहे 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 पहा सेकंड प्रमाणे सॉल्व करायचं आपल्याला. सोल्युशन येथे डिनोमिनेटर आपल्याला दिलेलं नाही आहे, तो येण्यासाठी आपण काय करू, कॉन्जुगेटने मल्टिप्लाय करू आणि डिवाइड करू. लिमिट एक्स टेन्स टू इक्वल टू एक्स टेन्स टू इन्फिनिटी एक्सचा 4th पॉवर प्लस 4x स्क्वेअर आहे मायनस एक्स स्क्वेअर. हा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे. याला मल्टिप्लाय करू आपण कॉन्जुगेटने, म्हणजे मायनसऐवजी प्लस घेऊ आपण. टर्म याच घेणार आपण, एक्सचा 4th पॉवर प्लस 4x स्क्वेअर. येथे जे मायनस आहे त्याऐवजी प्लस, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. येथे मायनस आहे म्हणून प्लस घेतलेला आहे आपण, म्हणजे याची कॉन्जुगेट पेअर ही होणार आहे. त्याने मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिवाइड करायचं आहे. आणि प्लस एक्स स्क्वेअर. ही एक टर्म, ही एक टर्म, मध्ये मायनस साईन आहे
मध्ये आपण प्लस घेतलेला आहे आणि त्यांना मल्टिप्लाय केलेलं आहे. सपोज 5 आहेत, याला जर आपण 3ने मल्टिप्लाय केलं आणि डिवाईड केलं तर काही बदल होत नाही, त्याची व्हॅल्यू 5च राहते. बरोबर आहे, हे कॅन्सल होतील म्हणजे 5च व्हॅल्यू आहे. परंतु आपल्याला अरेंजमेंटसाठी ती प्रोसेस केलेली आहे आपण. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी a मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. न्यूमरेटर आणि न्यूमरेटर दोघांचाही आपण मल्टिप्लिकेशन केला तर हे स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होऊन जाईल म्हणजे एक्सचा 4th पॉवर प्लस 4x स्क्वेअर होईल आणि हे मायनस येथे स्क्वेअर होईल, येथे स्क्वेअर रूट साईन नाही आहे म्हणून यांचा मल्टिप्लिकेशन काय होईल, हे मायनस आणि येथे स्क्वेअर यांचा मल्टिप्लिकेशन एक्सचा 4th पॉवर होईल कारण येथे स्क्वेअर रूट साईन नाही आहे. जर स्क्वेअर रूट साईन असेल तर फक्त एक्स स्क्वेअर आला असता. बरोबर आहे, येथे स्क्वेअर रूट साईन आणि येथे स्क्वेअर रूट साईन तर फक्त एक्स स्क्वेअर आला असतं, परंतु स्क्वेअर रूट साईन नसल्यामुळे हे दोघांच्या पॉवरची ॲडिशन होईल. अपॉन डिनोमिनेटर 4x. बरोबर आहे, याने आपण डिवाईड करणार. इक्वल टू एक्सचा 4th पॉवर मायनस आहे, एक्सचा 4th पॉवर प्लस आहे, कॅन्सल होतील म्हणजे इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. येथे 4x स्क्वेअर आहे आणि अपॉन x स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर. न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला आपण x स्क्वेअरने डिवाईड करू. येथे पॉवर 4 आहे परंतु स्क्वेअर रूट साईनमध्ये आहे म्हणजे x स्क्वेअरच आहे पॉवर त्याचा. डिवाइड n and d बाय x स्क्वेअर इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी. 4x स्क्वेअर याला पण x स्क्वेअरने डिवाईड करू आपण आणि याला पण x स्क्वेअरने डिवाईड करू. एक्सचा 4th पॉवर प्लस 4x स्क्वेअर आणि प्लस x स्क्वेअर याला पण x स्क्वेअरने आपल्याला डिवाईड करायचा आहे. हा जो x स्क्वेअर आहे तो आपण दोघाखाली घेऊ, इकडे पण आणि इकडे पण. बरोबर आहे, म्हणजे प्लस साईनने सेपरेट होईल, तो डिनोमिनेटर प्लस साईनने सेपरेट होईल. येथे पण x स्क्वेअर घेऊ आपण आणि येथे पण x स्क्वेअर घेणार आहोत. x स्क्वेअर आणि x स्क्वेअर कॅन्सल होतील. इक्वल टू लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी फक्त 4 राहतील. अपॉन आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर रूटमध्ये या टर्म आहेत, आपल्याला हा जो डिनोमिनेटर आहे याच्या खाली लिहायचा आहे आणि सेपरेट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करू, हा जो x स्क्वेअर आहे स्क्वेअर रूटमध्ये टाकायचा आहे आपल्याला. x स्क्वेअरला जर स्क्वेअर रूटमध्ये लिहायचा असेल, x स्क्वेअर आहे त्याला जर आपल्याला स्क्वेअर रूटमध्ये लिहायचा असेल तर आपण याचा पॉवर 4 करणार. बरोबर आहे, म्हणजे स्क्वेअर रूटच्या बाहेर एक्सचा 4th पॉवर आला तर एक्सचा पॉवर 2 होईल. हा x स्क्वेअर आपण स्क्वेअर रूटमध्ये ॲड करू म्हणजे एकच स्क्वेअर रूट घेऊ आपण तर एक्सचा 4th पॉवर होईल. हा जो x स्क्वेअर आहे त्याचा पॉवर 4 होईल. बरोबर आहे, म्हणजे स्क्वेअर रूट याला पण आहे आता आणि प्लस येथे x स्क्वेअर आहे. येथे x स्क्वेअर आहे, येथे आपल्याला 4th पॉवर करायची गरज नाही कारण येथे स्क्वेअर रूट साईन नाही आहे, त्यामुळे येथे x स्क्वेअरनेच आपण डिवाईड करू. येथे पण x स्क्वेअरने डिवाईड केलेला आहे परंतु स्क्वेअर रूट असल्यामुळे आपण पॉवर 4th घेतलेला आहे. येथे 4th पॉवर घ्यायची गरज नाही कारण येथे स्क्वेअर रूट साईन नाही आहे. लिमिट x टेंड्स टू इन्फिनिटी म्हणजे 4 अपॉन सेपरेट करू, हे एक्सचा 4th पॉवर अपॉन एक्सचा 4th पॉवर होईल आणि प्लस 4x स्क्वेअर अपॉन एक्सचा 4th पॉवर आणि प्लस हे कॅन्सल होतील म्हणजे 1 अपॉन 1 म्हणजे 1. आता लिमिट घेऊ आपण. 4चं लिमिट 4 अपॉन हा इथे 1 होईल. बरोबर आहे, म्हणजे 1चं लिमिट 1 प्लस 1 अपॉन x होईल म्हणजे 0 आणि हा स्क्वेअर रूटच्या बाहेर 1 आहे प्लस 1 म्हणजे 4 अपॉन स्क्वेअर रूटमध्ये 1 म्हणजे 1 व्हॅल्यू येईल आणि प्लस 1 म्हणजे 4 अपॉन 2 म्हणजे लिमिट हे मिळणार आहे 2. 5 सेकंड आणि थर्ड दोघांचा आन्सर 2 येत आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.